पुण्याच्या कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार झालेला आहे। या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। कोथरूडच्या शिंदे चाळजवळील ही घटना आहे। प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार झालाय। प्रकाश धुमाळ जखमी झालेले आहे, त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? मॅडम, खरं तर एका गँगकडून हा सगळा गोळीबार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। काल आज पहाटेच्या सुमारास ही सगळी घटना आहे। आपण पाहिलं तर कोथरूडमध्ये अनेक स्वरूपाचे जे गँगवर आहे ते वारंवार उकळून येत असतात आणि यातच एका कुख्यात पोलीसच्या 5 जणांनी जो आहे तो प्रकाश धुमाळ यांच्यावरती गोळीबार केलेला आहे आणि या गोळीबारामध्ये धुमाळ यांच्या मांडीला गोळी जी आहे ती लागलेली आहे। धुमाळ यांना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे। खरं तर हा सगळा प्रकार कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, परंतु अशा पद्धतीने आपण पाहिलं की पुण्यामध्ये गोळीबाराच्या ज्या घटना आहेत त्या वाढतच आहेत। एकंदरीत कोथरूडमध्ये अनेक गोळ्या ज्या आहेत त्या कार्यरत आहेत। आपण पाहिलं तर वेगवेगळ्या टोळ्यातून कोथरूड प्रसिद्ध आहे। गेल्याच वर्षी या ठिकाणी जो आहे तो एका कुख्यात गुंडाचा जो आहे तो गोळ्या घालून त्याला ठार करण्यात आलं होतं। आता पुन्हा जे आहे ते प्रकाश धुमाळ नावाच्या सराईतावरती फायरिंग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर सुरक्षिततेचं पूर्ण शहर होतं, परंतु आता जे आहे ते वेगवेगळ्या घटना ज्या आहेत आता पुण्यामध्ये घडताना दिसत आहेत। कोयता टोळी असो, त्याचबरोबर फायरिंगच्या अशा वेगवेगळ्या घटना। एकंदरीत पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो तो कायम जो आहे तो उपस्थित केला जात आहे। धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।